मित्रांनो, इयत्ता 6वीच्या प्रवेशासाठीची अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा अर्थात ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम 2026 आज संपन्न झालेली आहे. मित्रांनो, या परीक्षेमध्ये जे मराठी भाषेवरती आधारित 25 प्रश्न विचारण्यात आलेले होते. या 25 प्रश्नांची अचूक उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमच्या समोर जे काही प्रश्न येणार आहेत, ते सर्व प्रश्न क्यू या सेटमधील असतील आणि यावरून तुम्हाला जे काही इतर सेट आलेले असतील त्याच्यातूनही तुम्ही ते प्रश्न तुमची अचूक उत्तरं तुम्ही काढू शकता. तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि याची अचूक उत्तरं जाणून घ्या. एखाद्या प्रश्नाबाबत जर तुम्हाला काही शंका वाटत असेल, संदिग्धता वाटत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचा क्रमांक तुम्ही नमूद करा. तुमच्या शंकेचं 100% समाधान केलं जाईल. नमस्कार मित्रांनो, मी सागर गालमे. माझ्या द स्पर्धा गुरु या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल, तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जाणून घेऊया मराठी भाषेच्या वरती विचारलेल्या 25 प्रश्नांची अचूक उत्तरं. मित्रांनो, पहिला प्रश्न आता हे पहिला जो काही भाग आहे क्यू मधला तो भाषेचा आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा होता, की वाक्यातील विशेष नाम ओळखायला सांगितलेलं होतं. राकेश खूपच हुशार मुलगा आहे. मुलगा हे सामान्य नाम आहे आणि मुलाचं नाव आहे राकेश. राकेश हे विशेष नाम आलेलं आहे. एकचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय म्हटले? केलेले उपकार जाणणारा शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द ओळखा. उपकार जो जाणतो त्याला कृतज्ञ असे म्हणतात. म्हणून 2चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय म्हटले? भाकरी या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखायचं होतं. तर मित्रांनो, एक भाकरी अनेक भाकऱ्या म्हणून भाकरी भाकऱ्या 3चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 मध्ये म्हटले जबाबदारी टाळणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार कोणता? म्हणजे या दिलेल्या वाक्प्रचाराचा समान अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला निवडायचा आहे. जबाबदारी टाळणे अर्थात अंग काढून घेणे. 4चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जबाबदारी टाळणे, अंग काढून घेणे. प्रश्न क्रमांक 5 मध्ये म्हटले की वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य दिलेलं आहे, तू गावाला येणार का? शेवटी प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यामुळं आपल्याला लगेच उत्तर कळणार आहे याचं, की आणि वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, तू गावाला येणार का? प्रश्नार्थी वाक्य आहे. 5चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय म्हटलेलं आहे मित्रांनो, की अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी कंसातील शब्दाचे अचूक रूप ओळखा. त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण तज्ञ व्यक्ती घेऊ शकता. व्यक्तीचं अचूक रूप आपल्याला ओळखायचं आहे. योग्य रूप जेणेकरून अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. तर तज्ञ व्यक्तीने घेऊ शकता हे चुकीचं आहे. इथं जे आहे ना मित्रांनो, ते व्यक्तींकडून हा शब्द आपल्याला वापरावा लागणार आहे बघा. त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण तज्ञ व्यक्तीने घेऊ शकता चुकीचं आहे. त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण तज्ञ व्यक्तीचा घेऊ शकता हे चुकीचं आहे. व्यक्ती घेऊ शकता, त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण तज्ञ व्यक्ती घेऊ शकता हेही चुकीचं आहे. तर त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण तज्ञ व्यक्तींकडून घेऊ शकता. म्हणून व्यक्तींकडून हे जे आहे ते योग्य आहे. अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी हा शब्द योग्य आहे. म्हणून 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता 7व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 7व्या प्रश्नामध्ये काय म्हटले, की लेखन नियमानुसार अचूक वाक्य कोणतं आहे? इयत्ता 5वीच्या अरण्यलिपी हे जे काही पाठ आहे मराठी भाषेमधील, त्या पाठातील हे वाक्य आहे मित्रांनो अरण्यलिपीमधील. आणि तुम्ही जर चारही वाक्यावर नजर टाकली ना, तुम्हाला लगेच कळतं, की विधान 1 जे आहे, पर्याय 1 ते बरोबर आहे. वाघाच्या पावलांचे ठसे इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असतात. हे अचूक वाक्य आहे. 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 8 म्हणतोय अचूक शब्द ओळखा. अचूक शब्द आहे मित्रांनो सांस्कृतिक. म्हणजे आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा होता. बाकीचे हे जे शब्द आहेत ते अशुद्ध शब्द आहेत. हा शुद्ध शब्द आहे. 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9 मध्ये म्हटले वाक्याचा काळ ओळखा. वाक्य आहे शेजारी एक आजी उभ्या आहेत. आहे वरून कळते वर्तमान काळ आहे तो साधा वर्तमान काळ आहे. 9चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10 मध्ये म्हटले मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. या वाक्यातील अव्यय शोधा. या ठिकाणी उभयन्वयी अव्यय आले पहा. आणि हे त्याचं उत्तर आहे. 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता 11 ते 15 प्रश्नांसाठी उत्तरा दिलेला आहे. उत्तरावर आधारित हे प्रश्न आहेत. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर यांच्या कार्यावरती आधारित हा उतारा आहे आणि 5 प्रश्न त्यावरती आहेत. पाहूया आता हे प्रश्न. 11वा प्रश्न म्हणतोय की अचूक पर्याय निवडा. तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म टिंब येथे झाला. तर मित्रांनो रामेश्वरम या ठिकाणी झालेला आहे.
आणि इथे बघा चौथ्या ओळीमध्ये पहिला शब्द आहे रामेश्वरम. 11चा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 12वा प्रश्न म्हणतोय उत्तराचा आधार घेऊन चुकीचे विधान ओळखा. तर डॉक्टर कलाम यांनी सन 1991 मध्ये भारतरत्न पुरस्कार स्वीकारला. आता अ, भारतरत्नाबाबत इथे कुठेही उल्लेख केलेला नाही. तर पुढचं विधान पाहूया. डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम भारताचे 11वे राष्ट्रपती होते. या ठिकाणी विधान आलेलं आहे. बरोबर आहे. तिसरं विधान जे आहे मित्रांनो, की डॉक्टर कलाम यांनी 1998 मध्ये झालेल्या चाचणीमध्ये, अणुचाचणीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. तर या ठिकाणी आहे बघा, दोनही ज्या चाचण्या झालेल्या आहेत, दोन्हीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. हे विधान बरोबर आहे. चौथं विधान होतं डॉक्टर कलाम हे भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात. तर अग्नी पृथ्वीसारखे क्षेपणास्त्र त्यांनी बनवल्यामुळे त्यांची ओळख भारताचे मिसाईल मॅन अशीच आहे. चौथं विधानही बरोबर आहे आणि म्हणून पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13 मध्ये म्हटले अचूक पर्याय निवडा, की संयुक्त राष्ट्र संघटनेने डॉक्टर कलाम यांच्या 79व्या जन्मदिवसाला टिंब-टिंब म्हणून अधिकृत मान्यता दिली. या ठिकाणी शेवटच्या ओळीमध्ये पहिले 3 जे शब्द आहेत ते त्याचं अचूक उत्तर आहे. जागतिक विद्यार्थी दिवस. 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 14वा प्रश्न काय म्हणतोय? शालेय जीवनातील प्रत्येक भागात ते एक उत्तम विद्यार्थी राहिले होते. या विधानातील सर्वनाम ओळखा आणि सर्वनाम काय आहे? ते. 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ते. आता पाहूया प्रश्न क्रमांक 15. खालील पर्यायामधून उत्तम शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा. समानार्थी शब्द निवडायचा आहे उत्तमचा आपल्याला. तो आहे चांगला. 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, द स्पर्धा गुरु आपण पाहत आहात आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे 16वा. रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली. क्रियापद ओळखायचं वाक्यातलं क्रियापद आहे सांगितली. 16चा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 17व्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय? गुपित शब्दाचा अर्थ शोधा म्हणजे समानार्थी शब्द शोधायचा आहे. गुपितचा समानार्थी शब्द आहे रहस्य. 17चा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 18व्या प्रश्नामध्ये काय म्हटले? दंगा या शब्दाचा जोड शब्द शोधा. आता हे थट्टा मस्करी आहे. नंतर धन दौलत आहे, कामकाज आहे. दंगाला जोड शब्द आहे दंगा मस्ती. 18चा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 मध्ये काय म्हटले? सूचना काय दिल्या आहे? प्रत्ययानुसार गटात न बसणारा शब्द शोधा. कमीपणा प्रत्यय आलाय, वेगळेपण प्रत्यय आलाय, चमकदार प्रत्यय आलाय, संसाधन या ठिकाणी प्रत्यय नाही तर उपसर्ग आलेला आहे. शब्दाच्या सुरुवातीला जे आहे त्याला उपसर्ग आपण म्हणतो. 19चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20 मध्ये काय म्हटलंय? गाव कशाने वेढलेले आहे? या वाक्याचा प्रकार ओळखा. तर प्रश्नचिन्ह आलेलं आहे शेवटी. वाक्यात प्रश्न विचारलेला आहे म्हणून हे वाक्य प्रश्नवाचक वाक्य आहे. 20चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21 मध्ये काय सांगितलंय? रिकाम्या जागी योग्य शब्द ओळखा. टिंब-टिंब अनुष्का चांगले यश मिळवलेस. शाब्बास अनुष्का चांगले यश मिळवलेस. 21चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. योग्य शब्द आहे शाब्बास. प्रश्न क्रमांक 23 मध्ये काय म्हटलंय, की 22 मध्ये काय म्हटलंय? कालवड या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा. तर मित्रांनो, जे गाईचं अ, स्त्रीलिंगी जे काही अ, वासरू असतं बघा, त्याला कालवड असं म्हणतात आणि पुल्लिंगी जे काही वासरू असतं गाईचं त्याला खोंड असं म्हणतात. तर कालवडचं जे पुल्लिंगी रूप आहे ते आहे खोंड. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23 मध्ये विरुद्धार्थी शब्द शोधायला सांगितलाय अधोरेखित शब्दाचा. शिक्षक खूपच मवाळ आहेत. मवाळचा विरुद्धार्थी शब्द आहे जहाल. 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 24 आहे रिकाम्या जागी अचूक शब्द लिहा. देशा टिंब-टिंब सैनिकांनी प्राण अर्पण केले. देशासाठी, देशासाठी सैनिकांनी प्राण अर्पण केले. 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25 पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. सर्वनाम ओळखायचं आहे. शिक्षकांनी विचारताच त्याने सांगायला सुरुवात केली. त्याने हे या वाक्यातील सर्वनाम आहे. 25चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, या 6वीच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये आज जे काही 25 प्रश्न विचारण्यात आलेले होते त्याची अचूक उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहेत. एखाद्या प्रश्नाबाबत जर तुम्हाला काही संदिग्धता वाटत असेल तर त्या प्रश्नाचा जो क्रमांक आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नमूद करा. तुमच्या शंकेचं समाधान केलं जाईल. परंतु याच्यामध्ये कुठलाही प्रश्नाचा किचकट नव्हता. त्याच्यामुळे 25 प्रश्न अगदी सोपे होते. त्याच्यामुळे एवढं काही अडचण आपल्याला येणार नाही. आपण चांगलाच पेपर सोडवलेला असेल. आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील जो काही विषयाचा व्हिडिओ आहे गणिताचा, तो लगेचच आपण ग्रुपला टाकणार आहोत. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आभारी आहे.
द स्पर्धा गुरु हा चॅनल नियमित पाहत चला. अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. 5वी, 8वी, 4थी, 7वी शिष्यवृत्तींच्या मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी www.thespardhaguru.com या माझ्या वेबसाईटला आवर्जून भेट द्या. धन्यवाद.